अहिल्यानगरच्या जागृत अशा मतदार बंधू भगिनींनो नमस्कार. दैनिक नवा मराठाच्या या चॅनलमधून तुम्हाला आम्ही सामोरं जातो आहोत. आज आपल्या स्टुडिओमध्ये या शहरातले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्वा म्हणायला हरकत नाही अभिषेकजी कळमकर उपस्थित आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण त्यांना काही प्रश्न विचारणार आहोत. त्यांना देखील त्यांचे विचार आपल्यासमोर मांडायचे आहेत. या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. अगदी थोडक्यात बोलायचं झालं तर या निवडणुकीचा जर का आपल्याला चेहरा दाखवायचा असेल आणि त्याला काही नाव द्यायचं असेल, आपण अनेक निवडणुका पाहिल्यात, परंतु या निवडची निवडणुका मला तरी वेगळी वाटते जराशी. त्या निवडणुकीला त्याच्या पॅटर्नला काय नाव देता येईल? लोकशाही विरुद्ध दडपशाही आणि गुंडशाही. अच्छा, म्हणजे या निवडणुकीचा जो पॅटर्न आहे आजचा, त्याला लोकशाही विरुद्ध गुंडशाही आणि दडपशाही असं नाव द्यायला पाहिजे असं तुमचं मत आहे? हे जनतेचाच आवाज आहे. असा जनतेचा आवाज आहे. असं वाटायचं काय कारण आहे की जो पॅटर्न दिसतोय किंवा जे काही बिनविरोध निवडून आले त्याच्या पार्श्वभूमीवर आपण बोलत आहात? गेल्या 3 दिवसापासून खरं तर हे चालू आहे. ज्यावेळेस फॉर्म भरण्याचा दिवस होता आणि त्यानंतर आपण बघितलं तर त्याचा 1 दिवसानंतर छाननीचा दिवस होता. छाननीच्या दिवसापासून निवडणूक आयोग खऱ्या अर्थाने म्हणजे त्यांनीच दाखवून दिलं की त्यांच्यावर प्रचंड असा दबाव आहे. ते संबंधित जे आता सत्ताधारी आहेत या राज्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये, यांचा अक्षरशः ताटाखालचं मांजर काही निवडक अधिकारी ह्या अशा पद्धतीने वागत आहेत त्यांच्या कार्यपद्धतीवर. आम्ही त्या छाननीच्या दिवशी रात्री 10:30 वाजता गेलो होतो. मला आपल्या मीडियाद्वारे मला विचारायचं आहे की अशी निवडणुकीमध्ये ज्यावेळेस छाननीच्या दिवसात दुपारी 3 वाजताचा एक वेळ ठरवून दिलेली असती, त्याच्यानंतर उमेदवार बाहेर जातात आहे, सूचक अनुमोदक बाहेर जातात आहे, त्यांना फोन करून 10 वाजता बोलवलं जातं आहे की तुमचं काही सह्या राहिलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण बघितलं तर फॉर्म माघार घ्यायचा दिवस होता. कालसुद्धा एक उमेदवार ज्या शिवसेना शिंदे गटाच्या आहेत, अवंती शिरसोल बहुतेक त्यांचं नाव आहे, त्यांच्या बाबतीत घडलंय. मी स्वतः म्हणे माझी सही दिलेली नाही, मी परवानगी दिलेली नाही, मी कुठे लेखी दिलेली नाही. हो, ते मी पाहिला तो व्हिडिओ पाहिला. तुमचं असं म्हणणं आहे का की हे फक्त आपल्या नगर शहरातच घडतंय का पूर्ण महाराष्ट्रभर असंच पॅटर्न चालू आहे? नाही, हा पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे. जवळपास 66 उमेदवार बिनविरोध होणं म्हणजे लोकशाही संपवण्याची सुपारी हे कोण घेतंय हे माननीय मुख्यमंत्री आणि त्यांच्या संबंधित मंत्र्यांनी आणि तिथल्या स्थानिक आमदार खासदारांनी सांगावं. अच्छा, हा झाला निवडणुकीचा पॅटर्नचा आणि पॉलिसीचा विषय. आपण आता आपल्यापाशी वेळ कमी असल्यामुळे आपण शहराच्या समस्येकडे जरा लक्ष देऊयात. प्रश्न असा निर्माण होतोय की आता मतदार खूपच स्मार्ट झालाय म्हणायला हरकत नाही. खूप स्मार्ट झालाय की नको इतका स्मार्ट झालाय. पण तो नको इतका स्मार्ट होत असताना शहराचे जे मूलभूत प्रश्न आहेत की जे वॉटर, मीटर, गटर, हे जे 3 शब्द आहेत, वॉटर, मीटर, गटर, या 3च शब्दाभोवती एखाद्या शहराचा विकास फिरत राहावा ही तर निश्चितच शोकांतिका असते. आणि मुळामध्ये जसं कुठल्या तरी मेडिकल एक्झामला किंवा एखाद्या इंजिनिअरिंगच्या एक्झामला किंवा IAS दर्जाच्या ऑफिसरला CETची परीक्षा असते, प्राध्यापकाला देखील असते, नीट परीक्षा असते. या सगळ्या परीक्षा यासाठी असतात की तुम्ही त्या पदाला पात्र आहात की नाही, त्या पदावर बसायला पात्र आहात की नाही. आपण जेव्हा आता या उमेदवारीच्या धामधुमीमध्ये हे मंगळसूत्र बदलण्याचे बेंटेक्सचे मंगळसूत्र जे बदलले गेले रात्रीतून, त्याला मी बेंटेक्सच मंगळसूत्र म्हणतो, की जे रात्रीतून काढून ठेवायचं, दुसऱ्याचं घालायचं, हे जे काही प्रकार घडलेत, या प्रकारातून त्या उमेदवाराची खरोखरच पात्रता आहे की नाही हे कुठल्या पक्षाने पाहिलं असेल की नाही माहीत नाही. तुम्ही तुमच्या पक्षाचे उमेदवार जे नगर शहरामध्ये जे दिलेले आहेत, जे जवळजवळ 29-30 उमेदवार आहेत तुमचे, वास्तविक ते 68 असायला हवे होते, परंतु तिथे देखील आपल्याला उमेदवार मिळाले नाहीत कदाचित, किंवा तुल्यबळ अशी लढत होईल की नाही याच्याविषयी तुम्ही स्वतः साशंक असाल. त्या आघाडीचं जागा वाटपामध्ये आम्हाला आमच्या पक्षापुरतं तेवढ्या जागा त्याच्यावर आम्ही समाधान व्यक्त. अच्छा, तर ते जे उमेदवार आहेत आपले, तर त्यांना खरोखरच नगरच्या प्रश्नांची जाण आहे आणि ते त्याला न्याय देतील त्यांच्या पदाला, जर ते निवडून आले तर,
अशी तुम्ही ग्वाही देताल का या मीडियाच्या आधारे आपल्या मतदारांना? 100% देणार. आमचे उमेदवार एकदम साधे, सरळ, सज्जन आणि सुसंस्कृत आहेत. जनतेचे खरे प्रश्न, जनतेचा त्रास, जनतेला झालेल्या वेदना हे समजणारे, त्यांच्या भावना लक्षात घेणारे आमचे उमेदवार आम्ही दिलेले आहेत. आमचे उमेदवार त्या ठिकाणी मोठे उद्योजकांचा त्यांना पाठिंबा आहे. आमच्या उमेदवारांना जिथं काही काल सगळं चित्र बघितलं तुम्ही, पेट्या खोक्या हे जे शब्द ऐकतो आपण पिक्चरमध्ये, आज ते बिहारच्या धर्तीवर या अहिल्यानगर शहरामध्ये हे आलेले आहेत. याची इम्प्लिमेंटेशन झालेली आहे. त्याच्यामुळं माझी खासदार आणि इथले स्थानिक आमदारांना मला प्रश्न विचारायचा आहे. आपण बिनविरोध जे अर्थी आनंद निश्चित प्रकारे लुटा, परंतु तुम्ही मतदारांचा जो हक्क आहे, अधिकार आहे लोकशाहीने दिलेला, तो हिसकून घेत आहेत. आमचे उमेदवार त्या ठिकाणी एखाद्या दुसऱ्या ठिकाणी हा विषय निश्चित प्रकारे झाला, परंतु आमच्या एका उमेदवाराचा टेक्निकली बाद झाला. दुसरे उमेदवार आमचे होते, त्याच्यामध्ये त्यांच्या स्वतःच्या आईवर, त्यांची तर महिला उमेदवारांवर जर एवढं दडपण आणत असले, कशाला घ्यायच्या निवडणुका? आणि निश्चित प्रकारे जे विश्वासघात करतात जनतेची, जसं साहेबांनी सांगितलं, ज्यांना विश्वासघात करायचा आहे, तुम्ही निवडणुकीपुरते नाही, तुम्ही समाजसेवा आणि जनसेवा करण्याच्या सुद्धा लायक नाही आहेत आणि लोक ओळखतात. त्याच्यामुळं जसं एक शॉर्टमध्ये मी उत्तर देतो, आमचे उमेदवार अतिशय निष्ठावान आहेत, प्रामाणिक आहेत, ज्यांनी लोकसभा विधानसभेला गुंडशाही दडपशाहीला ज्यांनी भीक साधी घातली नाही थोडीशी पण, ते आमच्या सोबत अतिशय काही अपेक्षा न करता फक्त जनतेसाठी प्रामाणिकपणे लढणार आहेत. आणि 5 वर्ष आम्ही फक्त आत्ता ग्वाही देणार नाही, 10-12 दिवस मतदानाच्या दिवशीच्या पर्यंत, ते 5 वर्षाचं वचनबद्ध कार्यक्रम त्यांच्याकडून आम्ही ते वचन आपल्याला त्यांच्या वतीने आम्ही सुद्धा देणार आहोत. त्याच्यामुळं हे जे लोकशाही संपवण्याचं आणि ज्यांना आपल्या सीना नदीमध्ये ही अहिल्यानगर महानगरपालिकेची लोकशाहीच्या मार्गाने निवडणूक झाली पाहिजे, परंतु त्यांना त्या सीना नदीमध्ये याचं विसर्जन करायचं आहे, अशांना ओळखून घ्या. माझ्या मायबाप जनतेला विनंती आहे, मागं ज्या निवडणुका झाल्या त्या ते जाऊ द्या, पण आता आपल्याला पश्चाताप नाही करायचा आहे. आपल्याला आपले प्रश्न विधानसभेमध्ये नाही आहेत, आपले अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये आहेत. त्याच्यामुळं आपण हीच वेळ आहे, हाच काळ आहे, आपल्याला चांगले उमेदवार निवडून द्यायचे, जे तुमचे खरे प्रश्न हे सोडू शकतील. मी तुम्हाला मध्ये का थांबवतो या विषयावर? तुम्ही जो काही विषय मांडला की आम्ही तुम्हाला ग्वाही देतो, वचननामा देतो, तर मोठ्या मोठ्या पक्षांकडनं एक अपेक्षा असते की त्यांचा जाहीरनामा, त्यांचा वचननामा या निवडणुकीच्या माध्यमातून समोर यावा. परंतु दुर्दैवाने तुमचा देखील वचननामा, जाहीरनामा मतदारांसमोर आलेला नाही. नाही, त्याचा मॅनिफेस्टो जे जाहीरनामा म्हणताय, येणाऱ्या 2 दिवसामध्ये आमचा तो जाहीरनामा स्पष्ट होईल. अजून पण अवधी आहे 10 दिवसाचा. आम्ही एक व्यवस्थित त्याच्यामध्ये जाहीरनामा नुसता हा काय छापायचा नाही पॉम्पलेटवर, तो जनतेला दिला जाणारा एक शब्द आहे, ज्या शब्दाद्वारे आमचे सगळे उमेदवार दर्शन घ्यायला जाणारे, आशीर्वाद घ्यायला जाणारे, हात जोडून आम्ही मतं मागणार आहोत. तो म्हणजे फक्त शब्दांद्वारे, फक्त त्या कागदाद्वारे आम्हाला जनतेच्या घरादारापर्यंत पोचायचं नाही आहे. त्या मॅनिफेस्टोचा खरा अर्थ असणार आहे. आणि हे मी जाहीर सांगतोय आपल्या ऑन कॅमेरावर, आपल्या चॅनलवर, की जनतेने माझे निवडून दिलेल्या उमेदवारांकडून कुठल्याही प्रकारचा विश्वासघात झाला तर आपल्याच चॅनलवर मी ह्या जनतेला या ठिकाणी मी उत्तर द्यायला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ त्या ठिकाणी उभा राहून जनतेला माझ्याकडून जर झालं नाही, मी उत्तर द्यायला सुद्धा सक्षमपणे, समर्थपणे तिथं उभा असा. त्या मॅनिफेस्टोचा अर्थ असा आहे, त्याच्या पाठीमागचा हेतू असा आहे की त्याद्वारे किमान पक्षी त्या पक्षाद्वारे किंवा त्या उमेदवारांद्वारे हे जाहीर व्हावं की किमान पक्षी या प्रभागातला किंवा या शहरातल्या समस्यांची तरी त्यांना जाण आहे की नाही. कारण का तर मॅनिफेस्टोमध्ये आपण काय लिहितो की मी हे करील, मी ते करील, मी ते करील, मी ते करील, याची आपण वाट पाहतोय, हे घडत नाही आहे. पिढ्यानपिढ्या आपण वॉटर मीटर गटरमध्येच अडकलेलो आहोत. त्याच्याऐवजी आपल्या शहराला कोणत्या कोणत्या समस्या खरोखर अतिशय त्रासदायक आहेत त्याच त्याच्यामध्ये आल्या पाहिजेत, अशी मतदारांची जी एक भावना आहे. म्हणून मॅनिफेस्टो हवा की किमान पक्षी मॅनिफेस्टोमध्ये लिहायला त्या समस्यांची जाण तर हवी कमीत कमी.
नाही तर समस्या ते म्हणतात ना, गौतम बुद्धामध्ये आणि बुद्धूमध्ये काही फारसा फरक नसतो, की गौतम बुद्ध हे समस्येच्या पलीकडे गेलेले असतात आणि बुद्धूला हेच माहीत नसतं की समस्या काय आहे. तर त्यामुळे किमान पक्षी उमेदवार जो उभा राहतोय त्या उमेदवाराला समस्यांची जाणीव पाहिजे. तुम्ही स्वतः नगरसेवक होतात, महापौर होतात या शहराचे काही दिवस, आणि एका मोठ्या पक्षाचे देखील आज तुम्ही सर्व आहात. तर या पातळीवरती तुम्हाला काय वाटतं की आपल्या शहरामध्ये पिढ्यानपिढ्या, अगदी म्हणजे आपल्याला जास्त वेळ नाही घ्यायचा आहे, परंतु पिढ्यानपिढ्या सतावणारी एखादी समस्या अजूनही पेंडिंग आहे आणि ती तुमचं सोडवण्यासाठी तुम्ही फार वचनबद्ध आहात, अशा काही समस्या तुम्ही या आपल्या शहराच्या सांगू शकाल का? नाही सुहास सर, मला पहिले तर तुमचं एक कौतुक यासाठी करायचं आहे. तुम्ही अनेक वर्ष या शहरामध्ये जागरूक नागरिक हे व्हावेत याच्यासाठी पूर्ण वेळ काम केलं आणि निश्चित प्रकारे त्याच्यामध्ये एक जागरूकता ती खूप चांगल्या प्रकारे या शहरामध्ये पसरली. शहराचे मूलभूत प्रश्न, आता मला सांगा, होम मिनिस्टरचे कार्यक्रम घेऊन आपल्याला जर महिलांचे मतांमध्ये परिवर्तन करायचं असेल, परंतु मला सांगा, तेच निवडून दिल्यानंतर 2 महिन्यानंतरच 8 दिवस पाणी नाही आलं, त्या महिलेला तेवढ्या ठामपणे अधिकाऱ्यांनी त्या नगरसेवकाला प्रश्न विचारता येतो का? म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे. पाण्याचा प्रश्न आहे. म्हणजे मग जर का 245 कोटी रुपये आले आणि त्या वेगवेगळ्या पाण्याच्या नावाने अमृत योजना, अमकी योजना, तमकी योजना, ज्या शब्दशः मातीत गाडल्या गेल्या त्या योजना, म्हणजे तो एक महत्वाचा प्रश्न आहे. त्याच्यावर बोलणार होता अजून मी. काय? केंद्र सरकार एवढे आपल्याला निधी देत आहे, त्या निधीच्या माध्यमातून राज्य सरकार आपल्याला वितरित करतं. आज 350 कोटीची काय तो पॅकेज होता मागच्या वेळेस, भारतीय जनता पार्टीने कुठं आणून दिला? त्यावेळेसचे रावसाहेब दानवे हे प्रदेशाध्यक्ष होते. त्या 350 कोटीपेक्षा पॅकेजपेक्षा 35 कोटी तरी कुठं खर्च केले का? त्यांचंच सरकार आहे. त्याच्यानंतर मला विचारायचं आहे की आज 150 कोटीचे हे रस्ते वगैरे दाखवण्यात आले विधानसभेच्या काळामध्ये. 150 कोटीच्या निधीसाठी त्यांनी जाहीर करावं, त्यांनी त्यांचा सगळा गवगवा केलेला आहे. मला एक सांगा, त्याच्यासाठी हा 30% हिस्सा हा पालिकेचा लागणार आहे. मग पालिकेला लागणार आहे तर तो जनतेचा पैसा आहे, त्याचं ऑडिट कधी होणार आहे? नाही, पण यासाठी मी तुम्हाला मध्ये थांबवतो यासाठी की आपल्या पालिकेला, महानगरपालिकेला उत्कृष्ट प्रशासनाबद्दल आणि स्वच्छतेबद्दल तर थेट देश पातळीवर आणि राज्य पातळीवर पुरस्कार मिळाले. त्याविषयी काय म्हणताल आपण? कसे मिळाले त्याचं संशोधन केलं पाहिजे, याचं खरं संशोधन केलं पाहिजे. आम्ही एक आणि आपण ज्याला म्हणू श्वेतपत्रिका ही काढली पाहिजे की अधिकार आहे ना आपल्याला, आहेच. आपल्याला त्याच्यामध्ये अभिमान पण आहे. 5वा नंबर आला आपला देशात 5वा नंबर आला. परंतु त्या जे 1 ते 4 ज्यांचा क्रमांक आलाय देशामध्ये, त्यांनी ऑडिट करून बसलेत. आपण ऑडिट केलंय का? आपण कशा पद्धतीने त्याचा क्रमांक मिळवावा ते जाहीर करावं. आज 1.5 महिना घन कचरा व्यवस्थापन घंटागाड्या ह्या बऱ्याचशा प्रभागामध्ये बंद होत्या. दाखवले जात होत्या 60 गाड्या आहेत, परंतु अस्तित्वात ह्या 15च गाड्या होत्या. बाकीच्या गाड्या स्क्रॅपमध्ये गेल्या. त्या स्क्रॅपच्या टेंडरचं काय झालं? म्हणजे पाण्याचा प्रश्न झाला, घंटागाडीचा प्रश्न झाला, अजून कुठला प्रश्न तुम्हाला खूप महत्त्वाचा वाटतो? म्हणजे या माध्यमातून मी तुम्हाला का बोलतं करतोय, तर तुमची ही काही मुलाखत आहे, या निमित्ताने तुम्ही जे काही बोलत आहात ते आपल्या लाखो मतदारांपर्यंत जाणार आहे. तर त्यामुळे पुढचे कोणते प्रश्न तुम्हाला खूप महत्त्वाचे वाटतात? तुम्ही जसं म्हटले मीटर, गटर आणि वॉटर. आता मला एक सांगा, आपण जर गटर आणि वॉटरचं बोललो, वॉटरच्या प्रश्नाबाबतीत फेज 2 ची योजना जी 2010 साली त्या ठिकाणी हे झाली, 13 सालीपर्यंत 3 वर्षात पूर्ण व्हायला पाहिजे होती. ठराविकच प्रभागामध्ये का फेज 2चं हे झालंय? जिथं सिनियर नगरसेवक आहेत तिथंच दिलं जातं. मग आत्तापर्यंत हे पाण्याची सुद्धा सुविधा ह्या फेज 2 ची 4 इंच आणि 6 इंचीची हे देऊ शकले नाही. गटरचा विषय असला, हाच मध्य शहराचा भाग जिथं भुयारी गटार योजनेचा विषय आहे. मोठा भ्रष्टाचार याच्यामध्ये झालेला आहे. आतापर्यंत 109 कोटी रुपये हे वितरण केलेले आहेत. आतापर्यंत त्याचा STP प्लांट हा अस्तित्वात झालाय का? म्हणजे एक केंद्र सरकारच्या योजनेला 8-8, 10-10, आज तर त्या फेज 2 च्या योजनेला 12 वर्ष झालेत. नाही, मग अशा वेळेस मी एक मतदारांच्या बाजूनी बोलतो, मी एक नागरिक म्हणून बोलतो. अशा वेळेस जे कोणी सत्ताधारी आहेत ते जर असे उद्योग करत असतील तर तुमच्यासारख्या व्यक्तींकडून आम्ही
मतदार म्हणून, एक नागरिक म्हणून अशी अपेक्षा नाही ठेवावी का की तुम्ही या गोष्टी हाणून पाडाव्यात, याच्यासाठी तुम्ही खूप मोठं आंदोलन उभं राहावं आणि तुम्ही हे लोकांच्या समोर आणावं? 100% मग का नाही याच्यामध्ये आणलं झाली तुम्ही? पाहिजे. एवढे दिवस का नाही आणलं? 2 महिन्यापूर्वी दिशा समितीची मीटिंग झाली कलेक्टर ऑफिसला. त्याच्यामध्ये माननीय कलेक्टर साहेब, आपले खासदार निलेश लंके साहेब आणि बाकीचे अधिकारी होते तिथं. आणि तिथं आम्ही संबंधित जे पालिकेचे उपायुक्त तिथं होते त्यांना तिथं प्रश्न विचारला, तिथं निवेदन दिलं. आणि कलेक्टर साहेब जे आपल्या जिल्ह्याचे, ज्यांना बॉस म्हणतो आपण, त्यांना देखील सांगितलं की फेज 2च्या योजनेचं काय झालं. ही केंद्र सरकारचे पैसे आहेत. मग आत्तापर्यंत यांना हे शोकॉज का नाही लावलेला, आत्तापर्यंत ही योजना पूर्ण का होऊ शकली नाही, हे पैसे जर परत गेले आणि राहिलेच किती, हे 100% याच्यामध्ये मोठे मोठे भ्रष्टाचार झालेले आहेत. याच्या बाबतीत आम्ही निवेदनं दिलेत, आम्ही जनतेसाठी भांडलोय. परंतु जर कागदोपत्री नुसते निवेदन असतील, जनतेसाठी आम्ही भांडत असलो, हे आज आम्हाला आमचं म्हणणं आहे की जनतेने खरोखर हे तपासावं. हे उमेदवार जे आपण वारंवार निवडून देतोय, हे आपल्या प्रश्नांसाठी भांडत का नाहीये. बरोबर आहे की जी जुन्या काळी एक म्हण होती की भाकरी का करपली, घोडा का अडला, पान का सडलं, न फिरवल्यामुळे. पिढ्यानं पिढ्या तेच 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 आपण पाहत आलेलो आहोत. प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस आता मतदारांना असं वाटू लागलं की समोर बसणारा व्यक्ती तेच छापील उत्तर देणारे, तेच छापील प्रश्न विचारले जाणारे. त्यामुळे एक औदासीन्य आलेलं आहे मतदारांमध्ये देखील. आता पैशाचा फार मोठा व्यवहार होणार आहे हे तर सांगायला कुठल्या ज्योतिषाची गरज नाही आहे. तर अशा वेळेस तुम्ही जे म्हणाले की तुमचे उमेदवार अतिशय सर्वसामान्य आहेत आणि मग ते जर कमी पडले या क्षेत्रामध्ये, मुख्य म्हणजे पैशाच्याच क्षेत्रामध्ये, तर तुम्ही काही प्लॅन बी तयार केला आहे का त्यांच्यासाठी? नाही, ही लोकसभेच्या निवडणुकीने दाखवून दिलं की धनशक्ती समोर जनशक्तीने निलेश लंकेंना निवडून दिलं. किती पैशाचा त्याच्यामध्ये पाऊस पाडला गेला, काय काय झालं, हे सगळं माहीत आहे. लोक सगळ्याच ठिकाणी हा सगळा प्रकार, हा पॅटर्न चालणार नाही. मला असं वाटतं लोक ह्या वेळेस ज्यांना एकदम स्पष्टपणे लोकांना आपलेसे वाटणारे, आपले प्रश्न महापालिकेमध्ये घेऊन जातील असे उमेदवार निवडून दिले जाणार आहेत. अच्छा, त्या उमेदवाराविषयी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. आपल्यापाशी वेळ कमी आहे खूप. तो प्रश्न असा आहे की तो फार हास्यास्पद प्रकार जो झाला आहे ना आजकाल, की तुम्ही जे काही 29 उमेदवार दिलेले आहेत तुमचे, त्यापैकी काही उमेदवार असे आहेत का? मला कल्पना नाही म्हणून तुम्हाला विचारतोय. आणि आपल्या उमेदवारांविषयी सगळ्यांनाच कल्पना असेल असंही सांगता येत नाही, की त्यापैकी काही असे उमेदवार आहेत का की ऐन वेळेस तुम्ही तुमच्या पक्षात प्रवेश दिला आहे त्यांना आणि त्यांची क्रेडिबिलिटी की ते निवडून येतीलच असं असं फक्त गृहीत धरून त्यांना उमेदवारी दिली आहे, असं काही घडलं आहे का? आता बघा, संपूर्ण राज्यामध्ये मागच्या 2018-19 पासून तुम्ही बघताय की पहाटेच्या वेळेचा शपथविधी असेल, अनेक अनेक असे प्रकार घडले. त्याच्यातून 2-3 पक्ष अशी निर्मिती झाली या राज्यामध्ये. त्याच्यामुळं उमेदवारांना सुद्धा अनेक असे ऑप्शन्स भेटलेले आहेत. परंतु हा सगळं आमच्याकडं जरी त्यांनी उमेदवार मागितली, आम्ही सुद्धा विश्वासाने दिली. म्हणजे बरेच उमेदवार आहेत, आता ते लढतात आहेत चांगलं. ते एकदम कुठल्याही दडपणाला भीक न घालता एकदम समर्थपणे जनतेसाठी लढतात ते. अच्छा. आणि असे लोक निश्चित प्रकारे आमचे निवडून येतील. आणि तुम्हाला विश्वासाने जनतेला सांगतो की आमचे उमेदवार ज्या वेळेस महापालिकेत जातील, तुमचे बऱ्यापैकी वर्षोनवर्ष रखडलेले प्रलंबित प्रश्न हे आमचे उमेदवार निश्चित प्रकारे मार्गी लावतील. ठीक आहे. आपल्यापाशी दुर्दैवाने वेळ फार कमी आहे. आम्ही नेहमी विचारवंतांच्या बैठकीमध्ये बोलताना सांगतो की यावेळेस आम्ही अशी निवडणूक पाहतोय की प्रशासनाकडनंच खूप कमी वेळ दिला गेला. त्याच्या पाठीमागे काय हेतू असेल ते प्रशासन जाणे आणि ब्रह्मदेव जाणे. त्यामुळे काय झालेलं आहे की याच्यामध्ये जास्त चर्चा करायला आणि फार काही त्याच्याविषयी दळण दळायला आपल्याला वेळ नाही आहे. एकंदर तुम्ही तुमच्या पक्षाच्या उमेदवारांबद्दल आणि जर का यदाकदाचित तुम्हाला एक शेवटचा प्रश्न थोडासा अवघड विचारतो की यदाकदाचित तुम्ही तर 29 ठिकाणी तुमचे उमेदवार उभे केलेले आहेत, यदाकदाचित आमच्या तर तुम्हाला शुभेच्छा आहेत. जर का तुमचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून आले आणि सत्ता स्थापनेची वेळ आलीच, तर तुम्ही पुन्हा तोच पॅटर्न अवलंबून सत्ता स्थापनेमध्ये जाणार का, की त्यावेळेस कोणत्या पक्षाला शी हातमिळवणी करायची तुमची इच्छा आहे?
त्या वेळेस बघू. म्हणजे ती वेळ सुद्धा श्रेष्ठींवर आम्ही फक्त जातीवादी पक्षासोबत जाणार नाही. अच्छा एक वेळेस विरोधकाची आम्ही भूमिका बजावू. अच्छा. आम्हाला खऱ्या अर्थाने ह्या अहिल्यानगर शहराचं लोकांचं भलं करायचंय. ही राजकारण आहे आणि तिकडं सामाजिक सेवा, जनसेवा. लोकांना काही घेणं देणं नाही राजकारणाचं. लोकांना आपले प्रश्न कसे बाबा प्रामाणिकपणे सोडवणारे लोक आहे पाहिजे. आणि जसं तुम्ही प्रश्न विचारला, या शहरामध्ये अनेक असे राजकारणाचे समीकरणं बघितले गेलेत. त्याच्यामुळं आमचे समविचारी जे या शहरामध्ये गुंडशाहीला, दडपशाहीला त्याच्या विरोधात भविष्यात काम करणारे असे जर समीकरणं स्वीकारणारे लोक असतील तर आम्ही त्यांना सोबत घेऊन ही सत्ता स्थापन करू. तो नंतरचा नंतर विषय. कारण का तर इतर ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अजित पवारांचा गट आणि शरद पवारांचा गट देखील एकत्र झाल्याचं दृश्य आहे. अगदी शिवसेना देखील त्याला ती मिळालेली, काँग्रेस देखील मिळालेले. ते जर समीकरणं बघितले आपण तर त्या समीकरणाच्या पातळीवर काहीही शक्य आहे असं दिसतं. मग यावेळेस काहीही शक्य असं जर असेल तर मग कशाची आली दुश्मनी, कशाचं आलंय विरोधक? नाही ते काहीच नाही. इथं शक्य नाही. तुम्हालाही माहिती आहे साहेब आणि जनतेला माहिती आहे. आम्ही गेली अनेक वर्ष एका प्रवृत्तीच्या विरोधात या शहरामध्ये काम करतो. त्या प्रवृत्तीला खऱ्या अर्थाने जनतेचा विकास साधायचा नाही आहे आणि अशा लोकांबरोबर मी मागे एक माध्यमांद्वारे सांगितलं, अशी जर परिस्थिती आमच्याकडे प्रस्ताव आला वरतून आणि ते कदापि आम्हाला देणार नाही तो प्रस्ताव की इथं दोन्ही राष्ट्रवादीकारी विचार करावा एकत्र येण्याचा. त्याचं कारण आहे, त्यांना माहिती आहे इथं खालच्या पातळीला ते राजकारण ज्यांच्याकडून केलं जातं ते आम्ही लोक त्यांच्यासोबत जाणार नाही हे त्यांना देखील माहिती. त्याच्यामुळं इथं तो कधीही शक्य होणारा विषय नाही. अच्छा. मग तुमचं सध्या ज्यांच्याबरोबर अलायन्स आहे आणि तुम्ही एकंदर सगळेजण मिळून जे लढत आहे ते असं जर गृहीत धरलं आपण की सगळेच्या सगळे निवडून आले तरी पण तुम्ही सत्ता स्थापनेकडे जाऊ शकता याचा तुम्हाला विश्वास आहे? निश्चित प्रकारे जाऊ शकतो. शिवसेना पक्षाचे आहेत अजून, त्यांनी 22-23 जण उभे केलेले आहेत. काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहे. असं काय नाही साहेब. पंजाबचं आणि दिल्लीचं उदाहरण आहे. एकदम साधे मोबाईल रिपेअर करणारे निवडून दिलेत. चांगली गोष्ट आहे. दिल्लीमध्ये आमच्याकडे आज एक उमेदवार आहेत, इतकं दडपण होतं त्यांच्यावर, ते अजूनही भाड्याच्या घरात राहतात. असे उमेदवार आम्ही निवडलेले आहेत आणि निश्चित प्रकारे त्या निवडून येतील बघा. मित्रांनो, या निवडणुकीच्या चर्चेच्या बाबत एकच मला सांगावंसं वाटेल की अशा प्रकारच्या चर्चा आपण नेहमीच पाहणार आहोत. आता चर्चा तर होणारच आहे, परंतु त्यामध्ये खरोखरच आपल्या शहराच्या ज्या समस्या आहेत त्याची जाण आहे की नाही आणि त्या खरंच सोडवल्या जाणार आहेत का नाही यालाच आपला मतदार राजा प्राधान्य देणार आहे. आणि या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असल्यामुळे इथे पक्ष बिक्ष याला काही फारसा महत्त्व नाही आहे. इथे मनुष्य कसा आहे समोरचा याला महत्त्व दिलं जावं असं सगळ्यांचं मत आहे. आपण आपल्याकडनं जे काही महत्त्वाचे पक्ष आहेत त्यांचे सर्व आहेत, त्यांनी पेरलेलं नेटवर्क आहे, त्यांना प्रश्न विचारायला बांधील आहोत, ते आपल्याला उत्तर द्यायला बांधील आहेत. या माध्यमाच्याद्वारे आपण आपल्या शहराच्या समस्या येणं केनं प्रकारे तो एक शेर आहे कि मस्जिद की हो अजान या शिवालय का गजर हो, अपनी तो बसी हसरत है कि किसी तरह सहर हो. कारण का कुठल्याही माध्यमातून आपले प्रश्न सोडवले जावेत असंच आपली इच्छा असते. कारण आपण फार दीनदुबळे आणि गरीब मतदार आहोत. आपण फक्त निवडणुकीच्या काळातच मतदार राजा होत असतो. त्यामुळे या मुलाखतीद्वारे मी असं समजतो की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जे सर्व आहेत आपल्या शहराच्या बाबत, अभिषेकजी कळमकर यांनी जे विचार मांडले त्याच्याशी तुम्ही सहमत असाल, त्याविषयी आशेने पाहत असताल. आपण आपल्याकडनं त्यांना शुभेच्छा देऊ आणि ही मुलाखत इथे संपवू. धन्यवाद.